नव्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे, कारण एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तब्बल 18% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे। सातत्याने होत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने 18% भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीपूर्वीच हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता। एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तब्बल 18% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवलाय। सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने 18% भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केलाय। महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई पुणे प्रवास तब्बल 50 ते 60 रुपये महाग होण्याची शक्यता आहे। याआधी 2021 साली शेवटची भाडेवाढ करण्यात आली होती। त्यानंतर एसटी महामंडळाने कोणतीही भाडेवाढ केलेली नाही। गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे। मिळालेल्या माहितीनुसार महामंडळाला प्रतिदिवस 15 कोटींच्या आसपास तोटा होतो। त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचं म्हटलं जात आहे। आमच्या प्रतिनिधींनी अमरावती एसटी महामंडळ अधिकारी बेलसरे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून विचारलं असता या आदेशाचं परिपत्रक प्राप्त झालं नाही, फक्त शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय। त्यामुळे सध्या एसटी मध्ये भाव वाढ नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे। राज्यातील विधानसभा निवडणूक नुकतीच संपलेली आहेत। महायुती सरकार राज्यामध्ये आघाडीवर आहेत आणि हीच सरकार आता स्थापनेकरिता प्रयत्नशील आहेत। संपूर्ण या ठिकाणी आमदार आणि संपूर्ण महायुतीचे पदाधिकारी या कामाकरिता लागलेले आहेत। तर दुसरीकडे राज्यातील एसटी मध्ये 18% भाडेवाढ होण्याची सुद्धा प्रस्ताव समोर येत आहे आणि हीच माहिती संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। ही माहिती सत्य आहेत का याबाबत आमच्या संपूर्ण टीमने अमरावती जिल्ह्यातील एसटी महामंडळ विभागाशी संपर्क साधलाय। आपण सुद्धा थेट अमरावती बस स्थानक विभागाशी संपर्क साधला असता 18% भाडेवाढचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केलाय, मात्र परिपत्रक आलं नाही। त्यामुळे हा नियम लागू करण्यात आला नाही। मात्र आगामी दिवसात नक्कीच भाडेवाढ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामन प्रदीप इंगोलेसह मी अजय शुंगारे, पात्रा, सिटी न्यूज, अमरावती।